नमस्कार, मी शुभांगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बांगडा फ्राय करणार आहोत। त्यासाठी मी बांगडे घेतलेले आहेत, ताजे बांगडे आहेत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मच्छीसाठी लागणारे आपण हिरवं वाटण तयार करूया। त्यासाठी मी मिरच्या घेतल्या 2-3, लसूण घेतले 4-5 पाकळ्या, थोडंसं आलं घेतले, थोडीशी कोथिंबीर घेतली। ते आता आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया। मच्छी आपण साफ करून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून असे तुकडे केलेले आहेत मी। आता आपण त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकणार आहोत। 4-5 चमचे, तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त तिखट टाकू शकता त्याच्यामध्ये। आता आपण त्याच्यामध्ये मी गरम मसाला घेतलेला आहे, तो टाकायचा 1 चमचा। मीठ टाकायचे चवीनुसार आणि आपण जे वाटण वाटून घेतलेलं होतं ना ते टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे। हे पूर्ण मसाले मच्छीला पूर्ण चोळून घ्यायचं आहे, छान असं चोळून घ्यायचंय म्हणजे मच्छी छान अशी चवीला लागते। आता आपण अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 2-2.25 चमचे पीठ टाकणार आहोत तांदळाचे। तांदळाचे पीठ टाकल्यामुळे मच्छी छान अशी कुरकुरीत होते आणि जो रवा आपण लावलेला असतो ना मच्छीला, तो तेलामध्ये टाकल्यानंतर रवा सुटू नये तेलामध्ये, त्यासाठी त्याचं छान बाइंडिंग होतं। थोडंसं मीठ टाकूया आपण त्याच्यामध्ये। आता मिक्स करून घेऊया। मच्छी घ्यायची आणि असं पण दाबून त्याला लावून घ्यायचा रवा आणि तांदळाचं पीठ। हे असं लावून घ्यायचं आहे। आता आपण सगळ्या मच्छीला लावून घेतलेलं आहे। आता आपण मच्छी फ्राय करायला घेऊया। तर मी फ्राय पॅन गरम करत ठेवलेला होता, त्याच्यामध्ये आपण तेल ओतून घेऊया। तेल छान असं गरम झालेलं आहे। मच्छी आता आपण दुसऱ्या बाजूला पलटी करून घेऊया।
छान अशी खरपूस रंगावरती मच्छी आपली फ्राय झालेली आहे। दोन्ही साईड अशा छान अशा फ्राय झालेल्या आहेत। गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे। मीडियम गॅसवरतीच आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची, म्हणजे अशी कुरकुरीत तयार होते। छान अशी आपली मच्छी तयार झालेली आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया।